भात लावायला काय भात लावायला आली मोनी आहे वाटतं बोलत नाही बोलते बोल दीदी बोल भात लावायला ना सांग मामाचं भात लावायला बोल इकडं बोल इकडं भात लावायला आले बोल नाही भात लावायला हाय भात लावायला मुंबईची मित्रांनो हा पेवेगाव आहे आणि हे आमच्या कोकणातली घरं हे असे जुनी घरं आहेत आणि पाडीची नवीन आता तयार होत आहेत. आता हळूहळू प्रगती होत आहे. लोक सुधारली जातात आणि गावाला एक चांगला आपला पक्का घर होईल अशी त्यांची मनाची इच्छा असते. वेळ न घालवतो तुम्हाला तर मी शेतावरच नेतोय डायरेक्टच. हा बघा एक सुंदर हिरवागार कोकण आपल्याला समोर दिसतोय. हे शेताची बांधा आहेत. बांधावरनं असं जायला लागतो. रोड वगैरे नसतो आणि बांधावरनं या प्रकारे असा खाली उतरायला लागतो. दगड मातीचे बांध असतात आमच्या कोकणामध्ये. जुनी आहेत. वर्षानुवर्षापासून हे असे बांध बांधले गेले आहेत वाडवडिलांनी आणि एक डोंगरपट्टीची शेती करण्यालायक बनवली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलोय मी पेवेमध्ये. सरावाप्रमाणे आपली या टायमाला पण लावणी आहे मस्तपैकी. अनंत तुकाराम टक्के काका याचे शेत दर टायमाला आपण लावतो, लावणी करतो त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने मी आज आलो इकडे आणि पाठीमागे लावणी चालू आहेत. सकाळचा माहोल आहे, पाऊस थांबलेला आहे पण शूटिंग चांगली होती या टायमाला. गेल्या वर्षाला चिक्कार पाऊस होता. हॅलो त्याच्याकडे आपल्याकडे एक कोकणामध्ये डोंगरपट्टीची शेती आहे. साईडला ही संपूर्ण सपाट असते. आपल्या कोकणामध्ये ही स्टेप बाय स्टेप अशी शेती असते. स्टेप मारलेले असतात आणि त्याच्यामध्ये शेत जोतणं अवघडच आहे. थोडा बैल वगैरे असले तर ठीक आहे, हे नागर वगैरे आणायचं आहे, ट्रॅक्टर वगैरे थोडा अवघड जातो. तरीसुद्धा इकडचे लोक शेती करतात, अजून काय सोडलेली नाही. आपण बघूया त्यांची शेतामध्ये आपण जाऊया आता. आणि हा पेवेगाव आहे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. आनंद तुकाराम टक्के काका यांची खूप मोठी फॅमिली आहे. या टायमाला त्यांच्या जावई मुलगी हे पण आलेत भात लावायला. आपण बघूया. आणि एक ते आमची ताई पण आलेली आहे. तिचं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो नंतरला. ती पण आहे या टायमाला. आणि काकू पण आलीत या टायमाला. गेल्या वर्षीला आमची काकू नव्हती. तर एक सुंदर अशी लावणी होणार आहे, भात लावणी. आपण बघूया, माझ्यासोबत राहा. मित्रांनो, सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश हुंदीर या नक्षत्रावर ही आता शेती लावायला घेतली आहे काकाने. आणि ह्या टायमाला पाऊस थोडा कमी आहे. शेतामध्ये पाणी भरपूर लागतं. भरपूर म्हणजे चिकार पाणी लागतं तेव्हा ही शेती लागते. चिखल भरपूर करायचा असतो तेव्हाच तो आव्हान भात आपण लावू शकतो. हा बांधाचा कशाला काढायला पाहिजे? बांधाचा तर काढल्याशिवाय येरी का जा, नाही तर मग उंदीर नाही काय खातात. हा उंदीर खातात. उंदीर खातात काय? आता नव्हता काढायला तरी पण उंदराने आता असं किती खाल्लं नाही खाल्लं नव्हता. हा आता
त्यात लय कल्लं नव्हता सर्व मग ते काढला नाही ते घरी होताय आपल्याला काढाय हवा तो काढता येता हा हे काढायचा लावती ती लावती लावी ते ना काढीत नाही गेला तर हां तरी कसा का येते पटापट म्हणून दहा कारायला घेतला त्यांनी आता काराय त्यांना म्हणला लावतील मग हात नको बांधायला लावायचं मग कमी पडतं ही मोठी मुलगी आली आहे बघा माझी हो हो बघत देऊ हो हो सांगितलं हो 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 आणि ती 2 नंबर ती गेले ना घरात हां हां ती 2 नंबर ते जावयात बरं जावयात ते हात लावायची हौस होती पण तो पाऊस नव्हता ना हां न पाऊस होता पण जत्रा नव्हती त्यात तेव्हा मित्रांनो सगळी वस्तू जी असते ती अशी बांधावर ठेवली जाते एक शेतामध्ये कुठली वस्तू काही ठेवत नाही आणि या झरण्यामध्ये कधीतरी आंघोळी केली असेल तुम्ही त्याची आठवण तुम्हाला राहिलंच आहे मित्रांनो शेत खरून झालेलं आहे आणि आव्हान हा संपूर्ण शेतामध्ये इकडे तिकडे पसरवायचं असतं इथे नागर फिरला आहे या टायमाला नागर नाही पण त्या ट्रॅक्टरने आता काम चालतो आहे असे या प्रकारे चांगला धुतात त्याची माती काढायची असते पाण्यामध्ये भिजवून आणि नंतर लावणी करायची असते तर हे बाई माणसं आलीच भात लावायला आपल्या पंदिरच्याच आहेत वर्षानुवर्ष ह्या अनंत काकासोबत त्यांची कॉम्बिनेशन झालेली आहे आणि ते भात लावायला त्यांचे वडील समजा हे सगळे येत असतात काय करताव काय काका हे बाबा पाणी लावतो उंच त्या भागाला हे काय हो त्या भागाला पाणी लावलं पाहिजे ना नमस्कार, माझं नाव विश्वनाथ अनंत टक्के. मी देवे गावचा माझे उपसरपंच आणि या गावचा रहिवासी. आज आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. या शेतीमधील हा लावणीचा प्रकार आणि आज या लावणीसाठी आम्हाला गेले 8 दिवस आमच्या पंधेरी येथील आदिवासीवाडीतील महिला देखील आम्हाला सहकार्य करतात. त्याचबरोबर आमचे लहान बंधू अतुल, आमचे 2 नंबर बहिणीचे मिस्टर खास मुंबईवरून इथे, त्याचबरोबर आमची मोठी बहीण विद्या, तिकडे आमची 2 नंबर विजया, आमचे सप्पा साहेब, आमची आई मिसेस, त्याचबरोबर आमचे वडील आणि मुंबईवरून खास उपस्थित असलेले आमचे संतोषजी ते देखील इथं आलेले आहेत. अशी खास लावणीसाठी मुंबईतून आले आहेत. मी मुंबई स्थित आमच्या ग्रामस्थांना तरुणांना विनंती करेन की आपण जे पिकनिकच्यासाठी जसं आपण मुंबईमध्ये रिसॉर्टला वगैरे जाता तसं न करता आपण एक वर्षातून एकदा शेतीसाठी पिकनिक म्हणून का होईना गावाला यावं आणि शेतीचा आनंद घ्यावा, या निसर्गाचा आनंद घ्यावा, जेणेकरून ही आपली पारंपरिक पद्धत, आपण शेतकरी, आपण कुणबी म्हणजे आपण शेतकरी आणि ही शेतकरी पद्धत, शेतकरी जिवंत राहावे यासाठी आपण वर्षातून एकदा तरी का होईना शेतीसाठी इकडे गावाला यायला पाहिजे. मला पूर्ण कल्पना आहे इथे रोजगाराची संधी नसल्यामुळं आपण सगळे मुंबईत स्थलांतरित झालात, तरी देखील आपण या शेतीसाठी इथे गावाला यावं. एक वर्षातून एकदा पिकनिक का होईना तरी आपण इकडे आलात तर ही जी पारंपरिक शेती आहे ती जिवंत राहील आणि एकाने केलं तर दुसरा त्याचा बघून दुसरा देखील शेतकरी होईल. आपण बळीराजा आहोत. हे बळीराजा हा आपल्या जगाचा अन्नदाता आहे आणि अन्नदाता जगला तरच जनता जगू शकते. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो, शेती हा देशाचा कणा आहे आणि तो कणा जगला तरच जनता देश जगेल.
सगळ्यांनी शेती करावी आज सगळ्यांना विनंती. धन्यवाद. मित्रांनो, हे शेताच्या बांधावर काकांनी आणि काकोनी मिळून हे काय काय लावलं आहे ते तुम्ही बघा, ओळखा आणि कॉमेंट करून सांगा. एवढ्या तुम्हाला मी सांगणार नाही आहे. हे बघा, सुंदर सुंदर असे हे आहेत. ही वस्तू काय आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल. हे बघा, आणि झाडावर खायला पण या, पण कॉमेंट करून मला अवश्य तुम्ही सांगा. मित्रांनो, भात लावत आता ही शेवटची पट्टी एक बाकी आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाण्याचा थोडा तुटवता आहे या शेतामध्ये. वरच्या बांधातून या शेतामध्ये पाणी घेतलं गेलं आहे आणि हा संतोष आता आहे ट्रॅक्टर चालवतो आहे. आणि अतुल पण आलेला आहे या टायमाला. 2-3 वर्षापासून नव्हता पण यावेळेला आलेला आहे. त्याला पण शौक झाला आहे आता. आणि असा ट्रॅक्टर मी पण नव्हता चालवला कधी, तर मी पण एक हात आजमावला. चालायला बरं आहे, थोडं चालवताना आला पाहिजे, तर मातीमध्ये फसतो पण तो. बघा, या पद्धतीने असा फर्स्ट टाईमच हातात मी घेतला आहे, पण मस्त आहे, आपण चालवू शकतो. टाक बाबाला नकोय. चाकणं खायचं, चाकणं भात लावायचंय. लोकांना मित्रांनो, काम करून आता थोडा चाय पाणीचा वेळ झाली आहे आणि शेतकरी असे या पद्धतीने मस्तपैकी डायनिंग टेबल लागलेत, त्याच्यावर बसून चाय नाश्ता करत असतात. तुमचा अनुभव काय आहे एक वेळा तुम्ही सांगा मला. चायचा टाईम झाला आहे, चाय वगैरे घेतोय. कामाची परत सुरुवात झाली आहे. आता एक बाजूला चिखल आणि एक बाजूला लावणी. फोटो काढला ना.
मित्रांनो, लावणी अशी या पद्धतीने होत असते. एक बाजूला चिखल आणि एक बाजूला लावणी. आता अगोदर हे बैल होते, त्या बैलांच्या पायाने पण चिखल बऱ्यापैकी व्हायचा. सध्या ते नाहीत. आता हे अशा पद्धतीने शेती सध्या चालू आहे आधुनिक पद्धतीने. लवकर पण होतो. आणि अशी तुम्ही शेतामध्ये मजा केली आहे का नाही ते मला कॉमेंट करून अवश्य सांगा. माझा हा पहिलाच अनुभव आहे. आता हे कपडे काढून आतमध्ये जाऊ जरी कसा लोक हसतील मला, म्हणून बांधावर बसलो आहे आणि मुलाच्या छबीमध्ये मी जे आहे असाच आनंद घेत आहे इकडे. हो, सेंद्रिय खत वापरतात, चिखली खत. दहा लोक 1000 लोक बघणार आहेत. थांब ठेवूया. येऊ द्या येऊ द्या. काका खत टाकायचं काम करत आहे. चिखलमध्ये टाकला जातो आणि वरती ती लावणी होते भात शेतीची. हे बघा मित्रांनो, एक फिल्मी स्टाईलने हा सीन आहे. हिरवागार कोकण आणि आमची ताई आणि वहिनी दुपारचं जेवण आणायला गेली होती, ती आल्यात. आणि हे बघा सुंदर शिडीवरून खाली उतरते. हे बघा, ही शेतकऱ्याची मुलगी का ऐकते, आरामात उतरून निघाली. आणि आता या वहिनी आणि ताईनी जेवायला काय काय आणलेलं आहे ते आपण बघूया. मी तर शाकाहारी आहे, काय बंदोबस्त केली नाही तर आपण बघूया. वहिनी काय काय आणलं जेवण? चिकन, डाळ, भात, अंडी, चिकन आहे, डाळ भात आहे, अंडी आहेत. व्हेजवाल्यांना डाळ भात आहे आणि नॉनव्हेजवाल्यांना चिकन आहे. होय काय? अंडी खाणाऱ्यांना अंडी आहे. हा काय आहे? ते चिकन आहे. चिकन. हम्म. अच्छा. माणसं भरपूर आहेत ना. हो हो हो. चिकन आहे. अंडी कुठं आहेत? अंडी इकडे. ह्याच्यात आहेत काय? हो. हे आलं. वा, हे अंडी. छान. वा, व्हेरी गुड. वाटाण्याची भाजी शाकाहारीवाल्यांना जास्त नाही, एक दोघं. मित्रांनो, दुपारचा 1 वाजून गेला आहे. मी तर लवकर जेवलो पटकन. भूक लागली होती मला, खूप भूक लागते असं हे शेतामध्ये आपण काम करतो तर. आणि आता हे बाकीचे जे आहेत तसं या पद्धतीने शेतामध्ये माझ्यात जेवण चालू आहे. एक आह्लादक क्षण आहे हा. भाग्य लागतं असं हे जेवण करायला. आज लाखो रुपये खर्च करून पण तुम्ही असं जेवण जेवू शकत नाही. आणि ते माझ्या भाग्यामध्ये लिहिलंच आहे. म्हणून मगाशी हा विश्वनाथ पण बोलला होता, शेती करायला मुंबईवरून तुम्ही यायला पाहिजे, अथवा कुठे असतील तरी आपले जे वाडवडील आहेत त्यांची मदत करायला यायला पाहिजे. मित्रांनो, याला माचुकली बोलतात आमच्या गावठी भाषामध्ये. इथे बसून शेतावर निगराणी ठेवली जाते. विश्वनाथ ते बनवलं आहे, खूप सुंदर आहे. आणि हे घरातले करते हरती तिच्या पायाने हे वैभव आपल्याला आज बघायला भेटतंय. आणि ते माझ्या ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहेत क्षण हे सगळे. आयुष्यामध्ये हे क्षण पूर्ण परत कधी येतील काय माहिती. ए बोला, चाय प्याली को नाही?
कमिनी दोघी बहिणी बसुनी घालती वेड्याला मेवणी ह्या दोघी बहिणी बसुनी घालती वेड्याला बसुनी घालती वेड्याला बसुनी घालती वेड्या अशी बसून घालती बकमालीच्या फुलाचा गजरा शोभत वेणीवरी ग अशी बकमालीच्या फुलाचा गजरा शोभत वेणीवरी ग बसुनी घालती वेण्या असे बसुनी घालती वेण्या ग बसुनी घालती वेण्या ग अशी मोगऱ्याचा फुलाचा गजरा शोभत वेणीवरी ग अशी मोगऱ्याच्या फुलाचा गजरा शोभत वेणीवरी ग असा शोभत वेणीवरी ग शोभत वेणीवरी ग असा शोभत वेणीवरी ग शोभत वेणीवरी ग बसुनी घालती वेण्या ग झोंबी झाली ही 12 बैलांची झोंबी झाली ग झोंबी झाली हे तीत माझ्या हिरोद्या हरावल्या ग हरावल्या आणि या प्रकारे लावणी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला मित्रमंडळीमध्ये हे व्हिडिओ अवश्य शेअर करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.